लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। आम्ही जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। लाडकी बहिणीचा देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 13 जानेवारी मंगळवार 100% गोड सुद्धा होतच आहे। बघा, पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे 31 डिसेंबर 1 जानेवारी 2 जानेवारी रोजी विस्तार झालेला आहे। आता लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या 18 हप्त्याची आणि जानेवारीच्या 19 हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती, तर अखेर लाडक्या बहिणींची डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची 3000 रुपयांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना उद्या 14 जानेवारी उद्या मकर संक्रांत आहे, तरी मकर संक्रांत या ठिकाणी गोड झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मागच्या 2 ते 3 दिवसांपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीची ओवाळणी म्हणजे 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तार करण्याची चर्चा सुरू होती, परंतु राज्यामध्ये आचारसंहिता सुरू असल्यामुळे हे हप्ते विस्तार करता येणार नाहीत असं विरोधक पक्षांकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं। परंतु लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या पक्षामधील भरपूर अशा नेत्यांनी दावे केलेले होते की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या अगोदर पैसे येतील आणि लाडक्या बहिणींनो आज 13 जानेवारी आहे, उद्या 14 जानेवारी आहे, तर एकंदरीत लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड व्हावी या दृष्टिकोनातून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी या 2 हप्त्यांचे पैसे कशा पद्धतीने विस्तार होत आहे त्याविषयी माहिती बघून घेऊयात। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असेल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला असेल किंवा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल, तर आता तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी हप्त्याच्या पैशांची चिंता लागलेली असेल तर हा व्हिडिओ या ठिकाणी पुढचे 2 मिनिटं पाहायचे आहे। 2 मिनिटांमध्ये आपण जिल्ह्यांची बँकांची यादी पाहणार आहोत। कोणत्या लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होईल, कोणत्या लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, राज्यामध्ये सध्याच्या स्थितीला सुरू असलेली ही आचारसंहिता या योजनेमध्ये अडथळा येऊ शकते का याविषयी सुद्धा माहिती देऊन टाक। आता बघा, लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका 15 जानेवारी पासून सुरू होत आहेत, तर या निवडणुकांमुळे राज्यामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे, तर ही आचारसंहितेमुळे या ठिकाणी या दोन्ही हप्त्यांचे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये येतील की नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता, परंतु मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या पक्षामधील भरपूर असे नेते मंडळी आहेत, त्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात येत होत्या की लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणाऱ्या लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची गिफ्ट, मकर संक्रांती ओवाळणी 2 हप्त्यांचे 3000 रुपये मिळणार। परंतु सरकारमधील काही विरोधी नेते आहेत, तर या विरोधी नेत्यांच्या माध्यमातून सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की आचारसंहितेच्या काळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करू नका असं भारत निवडणूक आयोगाने सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं होतं, परंतु भारत निवडणूक आयोगाने काय म्हटलेलं आहे त्याविषयी सुद्धा आपण माहिती देणार आहोत। त्यासोबत लाडक्या बहिणींना उद्या मकर संक्रांत आहे, त्यामुळे आज 13 जानेवारी भोगी या दिवशी बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे किती पैसे वाटप होत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती देऊन टाकतो। परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर या ठिकाणी जी लाडकी बहीण योजनेची KYC सुरू होते तर ती KYC आता बंद झालेली आहे। वेबसाईट पोर्टलवरती KYC ची वेबसाईट दाखवत नाही। जर तुम्ही KYC करायचा राहिलेला असाल, तुम्ही अद्याप KYC केलेले नसेल तर हा व्हिडिओ 2 मिनिटं पहा, जेणेकरून तुम्हाला KYC केलेले नसेल, KYC चुकलेली असेल, नोव्हेंबर हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची माहिती मिळून जाणार आहे। तुमचा 1500 रुपयांचा हप्ता वाचणार आहे, अन्यथा महिन्याचे 1500 रुपये, वर्षाचे 18000 रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही। जर तुमची KYC चुकले, KYC मध्ये काय अडचण आली किंवा तुम्ही KYCच केलेले नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचे फॉर्म काही मुबलक दिवसांपुरतेच ठेवण्यात आलेले होते, आता 1.5 वर्ष होऊन गेलेलं आहे, परत या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म परत एकदा सुरू करण्यात आलेले नाही। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना या KYC साठी महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून भरपूर दिवस वाढवून देण्यात आलेले होते, परंतु ज्या लाडक्या बहिणीने KYC केलेले नसेल किंवा ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर हप्ता आलेला नसेल आणि त्यांना वाटत असेल की आपली KYC चुकलेली आहे, त्यामुळे आपल्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही, त्यासोबत लाडक्या बहिणींना
KYC मध्ये तुम्ही अपात्र ठरला आहात का याची माहिती सुद्धा देऊन टाकणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आपल्याला सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो पाहायचा आहे तर तो प्रश्न म्हणजे डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19 हप्ता. तर बघा लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट सांगत आहे. तर एकंदरीत सोशल मीडियावरती पाहायला गेला तर मोठ्या प्रमाणामध्ये अशा बातम्या व्हायरल होत आहेत की लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी या 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 4,200 रुपये म्हणजेच लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता 2100 रुपये, जानेवारी महिन्याचा हप्ता 2100 रुपये असे दोन्ही हप्त्यांचे मिळून 4,000 रुपये 200 मिळणार. परंतु लाडक्या बहिणींना आम्ही अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली तर त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की अजून 2100 रुपयांचा निर्णय झालेला नाही. 2100 रुपयांबाबत कोणताही GR आलेला नाही. त्यामुळे सध्याच्या स्थितीला लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा या ठिकाणी हप्ता हा 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये असे दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपयेच मिळणार आहेत. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्ही अशा 2100 रुपयांच्या दाव्यांवरती व्हिडिओवरती या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही, अशा पद्धतीने माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. आता बघा लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या 18 हप्त्याची, जानेवारीची 19 हप्त्याची प्रतीक्षा कोणकोणत्या लाडक्या बहिणींची संपत होत आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत. परंतु कोणत्या बँकेचे बँक खाते डिसेंबरच्या हप्त्यासाठी, जानेवारीच्या हप्त्यासाठी चालणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 2026 सालामध्ये या लाडकी बहीण योजनेमध्ये कोणकोणते नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत, राज्यामध्ये जसे काही बदल झालेले आहेत त्याच पद्धतीने या लाडकी बहीण योजनेमध्ये काही बदल झालेले आहेत का त्याविषयी माहिती पाहून टाकूयात. परंतु लाडक्या बहिणींना तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली आहे, यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींचे संक्रांत गोड केले जाईल अशा प्रचंड बातम्या व्हायरल झालेल्या होत्या. परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागणार आहे, कारण उद्याच मकर संक्रांत आहे. तर ही मकर संक्रांत तिळगुळ घेऊन तर 100% गोड होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना जर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले तर लाडक्या बहिणींचे संक्रांत दुप्पट गोड होईल. लाडक्या बहिणी या ठिकाणी सरकारला मतदान करत असतात. लाडक्या बहिणींमुळेच आपलं महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीचं सरकार आलेलं आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा या तिघांनी भरपूर वेळा केलेलं आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा माहिती आहे की जर आपण लाडक्या बहिणींना दिलासा दिला, त्यांच्याच हक्काचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले तर लाडक्या बहिणी आपल्याला मतदान करतील. आता ही मतदानाचं सोडून द्या, परंतु जे महाराष्ट्र राज्यामध्ये योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत तर ही योजना प्रत्येक महिन्याचा हप्ता सरकारला देणं कामच आहे, कारण सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. त्यामुळे त्या प्रत्येक महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार करणं सरकारचं काम असतं. परंतु लाडक्या बहिणींना काही वेळेस निधीची कमतरता असल्यामुळे हा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जात असतो. उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 3,000 रुपये येतील अशा बातम्या प्रचंड व्हायरल झालेल्या होत्या. TV चॅनल्स असतील, माध्यमांच्या माध्यमातून सुद्धा बातम्या देण्यात होत्या की या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येतील. परंतु निधीची कमतरता असल्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी 31 डिसेंबर रोजी फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला होता. परंतु त्यावेळेस लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे मिळालेले नव्हते. लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला होता. आता लाडक्या बहिणींना डिसेंबर म्हणजेच मागच्या 2025 सालामधील शेवटचा महिना डिसेंबर महिना, तर या डिसेंबर महिन्याच्या 18 हप्त्याचे आणि या नवीन वर्षाच्या म्हणजेच 2026च्या या जानेवारी महिन्याच्या पहिल्या महिन्याच्या या ठिकाणी 19 हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती. तर अखेर लाडक्या बहिणींनो 18व्या हप्त्याची 19 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. या ठिकाणी लाडक्या बहिणींचे संक्रांत गोड होत आहे. लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळत आहे. एकंदरीत आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाता या बँकांपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होतील. परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, उदाहरणामध्ये ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नसेल त्यांना नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे का, त्यांनी काय करायचं आहे. त्यासोबत ज्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर मागचा कोणताही हप्ता आलेला नसेल तर त्या लाडक्या बहिणींना जर मागचे पैसे मिळवायचे असतील तर त्यांनी काय केलं पाहिजे याविषयी सुद्धा माहिती देतो. आणि लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला डिसेंबर जानेवारी हप्त्याचे 3,000 रुपये, नोव्हेंबरचे 1,500 रुपये असे 4,500 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही सुद्धा काय केलं पाहिजे याविषयी सुद्धा माहिती देतो. त्यासोबत लाडक्या बहिणींनो, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर
नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे पैसे जमा होणार नाहीत. कोणत्या लाडक्या बहिणींना योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे, केवायसी विषयी काय महत्त्वाची अपडेट आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती लगेच सांगतो. बघा लाडक्या बहिणींना, जर तुम्ही काही महत्त्वाचं काम करत असाल तर ते काम 2 मिनिटं बाजूला ठेवा, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळून जाईल आणि या ठिकाणी तुमचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींना, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी तुम्हाला भरपूर कामे असतात. काही लाडक्या बहिणी शेतकरी बहिणी आहेत, काही लाडक्या बहिणी मजुरी करणाऱ्या बहिणी आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचा या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही. परंतु लाडक्या बहिणींना, जर या ठिकाणी तुम्हाला कमी शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सर्व अपडेट सांगता येत नसतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आपला व्हिडिओ थोडासा मोठा असतो, परंतु संपूर्ण सविस्तर खरी माहिती आणि तुमच्यापर्यंत या ठिकाणी थोड्या जास्त शब्दांमध्ये सर्व अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमचे महिन्याचे 1500 रुपये म्हणजेच वर्षाचे 18,000 रुपये वाचून जातील आणि या ठिकाणी तुम्हाला वर्षाकाठी 18,000 रुपये तुम्हाला मिळून सुद्धा जाणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आपण बघून घ्यात की कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. आणि ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आलेला असेल तर त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या डबल ते एकदा हप्त्याचे येणार आहेत का, याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. बघा लाडक्या बहिणींना, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या राज्यामध्ये 15 जानेवारीपासून स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होत आहेत. आता या निवडणुका याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, भाजप पक्ष असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, तर अशा सर्व या ठिकाणी तुम्हाला सुद्धा माहिती असेल अशा सर्व पक्षांच्या माध्यमातून निवडणुका घेण्यात येत आहेत. परंतु या निवडणूक पक्षांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आलेलं होतं की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर पैसे जमा करू नका, अन्यथा काय होईल की या ठिकाणी हे पैसे निवडणूक असल्याचे दावे सुद्धा करण्यात आलेले होते. त्यामुळे सरकारने याच्यावरती या ठिकाणी विचार करून कोणता निर्णय घेतलेला आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो. कारण लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुमच्या खात्यामध्ये 2024 सालामध्ये जी डिसेंबर महिन्याच्या आसपास निवडणूक लागलेली होती, आचारसंहिता लागलेली होती, तर एकनाथ शिंदे साहेबांनी आचारसंहितेच्या काळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्या आचारसंहितेच्या महिन्यामधला हप्ता आणि मागचा हप्ता एकत्रितपणे वाटप केलेलं होतं. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना, आता लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती. तर आचारसंहितेच्या काळामध्ये सुद्धा बहिणींना 3,000 रुपये कशा पद्धतीने वाटप होत आहे त्याविषयी सुद्धा माहिती देणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्या राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम, तर यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध पत्रके आलेले होते. म्हणजेच लाडक्या बहिणींना, या ठिकाणी केवायसी करा अन्यथा 1500 विसरा असे नरेटिव्ह सुद्धा सेट करण्यात आलेले होते. तुम्हाला सुद्धा आठवत असेल. बघा लाडक्या बहिणींनो, या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत. तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी, आम्ही सुद्धा महिला आहोत अशा पद्धतीने साड्या नेसलेल्या होत्या आणि त्यांनी सुद्धा अर्ज केलेले होते, त्यांनी सुद्धा पैसे घेतलेले आहेत. परंतु अशा 14,000 पुरुषांवरती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कडक नियम लावून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात आलेले आहे. त्यांच्यावरती कायदे असेल ती कायदेशीररित्या प्रतिक्रिया सुद्धा करण्यात येत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना सांगायचं झालं तर ही लाडकी बहीण योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांसाठी आहे, ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे, ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी म्हणजेच इनोवा, क्रिस्टा, स्विफ्ट डिझायर अशा 4 चाक्या कोणत्याही प्रकारच्या गाड्या नाहीत, त्यासोबत ज्यांची जमीन 5 एकराच्या पुढे नाही, ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी आहे, ज्यांचं वय 21 वर्ष पूर्ण आहे, 65 वर्षांच्या आत आहे, अशा ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही लाडकी बहीण योजना आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी अटींच्या बाहेर आहेत, नियमांच्या बाहेर आहेत, त्यांच्यासाठी ही लाडकी बहीण योजना नाही. त्यामुळे अशा लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. अशा लाडक्या बहिणीने जरी केवायसी केलेले असेल तरी पण त्यांना पैसे मिळणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींना, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार या लाडकी बहीण योजनेमध्ये साक्षरता आली पाहिजे, सुलभता आली पाहिजे, या दृष्टिकोनातून ही केवायसीची प्रोसेस आणलेली होती आणि या केवायसीच्या प्रोसेसच्या माध्यमातून पात्र महिलांना सुरळीतपणे लाभ जाईल या दृष्टिकोनातून ही केवायसी या ठिकाणी प्रॉपर करण्यात आलेली आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, जर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपली केवायसी चुकल्यामुळे आपल्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आणि जर तुम्हाला पाहायचं
असेल की तुमची KYC चुकलेली आहे की नाही हे कसं पाहायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। कारण राज्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी सध्याच्या स्थितीला माही सेवा केंद्रामध्ये जाऊन त्यासोबत ज्यांना या ठिकाणी महिला व बालिका सेवा ऑफिस जवळ आहे त्या ठिकाणी जाऊन लाडक्या बहिणी चौकशी करत आहेत की आम्ही या ठिकाणी KYC मध्ये अपात्र ठरलेलो आहोत का, आम्हाला डिसेंबर जानेवारीचा हप्ता येईल का, अशा पद्धतीने भरपूर लाडक्या बहिणी विचारपूस करत आहेत। परंतु ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे त्या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याची चिंता लागलेली होते, तर त्या लाडक्या बहिणींची सुद्धा प्रतीक्षा संपत आहे का अशी विचारपूस सुद्धा केली जात आहे। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता वितरित होत आहे का, डिसेंबर आणि जानेवारी हप्त्याविषयी काही महत्त्वाची अपडेट आलेली आहे। म्हणजेच उद्या संक्रांत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आज किंवा उद्या या 2 दिवसांमध्ये पैसे येऊ शकतात का, येणार आहेत का, याविषयी काही GR आलेलं आहे का त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। कारण सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत आहेत की लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले, या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील, उद्या या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील, या तारखेला पैसे येतील, अशा भरपूर बातम्या फिरत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना खरी माहितीच पोहोचत नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमच्यापर्यंत ही खरी माहिती पोहोचण्याचं काम आमच्या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत। आता बघा लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होत आहेत। आता या निवडणुका संपल्यानंतर पैसे जमा होतील का, निवडणुकीच्या अगोदर पैसे जमा होतील अशी लाडक्या बहिणींना चिंता लागलेली होती। परंतु लाडक्या बहिणींना मकर संक्रांत झाल्यानंतर तुम्हाला पैसे देऊन तरी काय उपयोग होणार नाही असं सरकारच्या मनामध्ये 100% असणार आहे। कारण जर तुम्हाला निवडणुकीच्या अगोदर या संक्रांतीच्या अगोदर पैसे दिले तर तुमची संक्रांत गोड होईल आणि सरकारची या ठिकाणी निवडणूक गोड होईल। या दृष्टिकोनातून सरकार तुम्हाला अगोदर पैसे देईल अशा पद्धतीने भरपूर बातम्या फिरत होत्या। सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्या राज्यामधील मोठमोठे जे न्यूज चॅनल आहेत तर या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या देण्यात येत होत्या। परंतु अखेर यावरती काय निर्णय आलेला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत का, कोणत्या बँकेमध्ये खरोखर पैसे जमा होत आहेत का त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। परंतु लाडक्या बहिणींना आपल्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आपण या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत, त्या 5 प्रकारच्या बहिणींना का पैसे येणार नाहीत, त्यासोबत काही प्रमुख बँकेमध्ये पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना जर तुमचं बँक खातं अशा दुसऱ्या बँकेमध्ये असेल आणि त्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड ऑटोमॅटिक लिंक झालेला असेल तर त्या दुसऱ्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत का याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। त्यासोबत लाडक्या बहिणींना जर सरकारने तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये सोडले आणि तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँकेमध्ये 3000 रुपयेच असायला पाहिजे असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कारण या 2026 सालामध्ये RBI बँकेच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँका असतील, सरकारी सहकारी खाजगी पतसंस्था अशा सर्व बँकेवरती काही महत्त्वाचे निर्बंध लावून नियमसुद्धा लावण्यात आलेले आहेत। जर लाडक्या बहिणीनं तुमचं बँक खाता एखाद्या सरकारी पोस्ट ऑफिसमध्ये असेल, स्टेट बँकेत असेल, खाजगी बँकेमध्ये असेल, या ठिकाणी दुसऱ्या कोणत्याही बँकेमध्ये असेल तर तुम्हाला या 2026 सालामधील बँकेच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे। अन्यथा जर तुम्ही बँकेच्या नियमांचं पालन केलं नाही तर या ठिकाणी तुमच्या खात्यामधून पैसे कट होऊ शकतात। परत या ठिकाणी लाडक्या बहिणींना तुम्हाला डोक्याला हात लावून उपयोग सुद्धा होणार नाही। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये सरकारने जेवढे पैसे सोडलेले आहेत तेवढेच पैसे आपल्या खात्यामध्ये दाखवले पाहिजे तर तुम्ही बँकेच्या नियमांचं पालन सुद्धा करायचं आहे। तर बँकेच्या माध्यमातून कोणकोणते नवीन नियम लावण्यात आलेले आहेत, बँकेचे कोणकोणते नियम आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। बघा लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून या ठिकाणी KYCचा निर्णय घेण्यात आलेला होता। कारण राज्य सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार येत होता आणि या लाडकी बहीण योजनेमध्ये अशा पण काही लाडक्या बहिणी होत्या की त्या लाडक्या बहिणींकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा होता। काही लाडक्या बहिणी श्रीमंत घरामधील होत्या, काही लाडक्या बहिणींचं उत्पन्न हे 2.5 लाखांच्या पुढे होता, काही लाडक्या बहिणींकडे पांढरे रेशन कार्ड होता, काही लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाड्या होत्या। तर अशा लाडक्या बहिणींनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला होता। त्यामुळे काय व्हायचं की श्रीमंत बहिणींनाच हे पैसे वाटप व्हायचे, परंतु काही गरीब बहिणींच्या खात्यामध्ये पैसे न येत असल्यामुळे
अशा पद्धतीने गरीब महिलांनी सरकारकडे मागणी केलेली होते की आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहोत, परंतु आमच्या खात्यामध्ये काही हप्त्यांचे पैसे येतात तर काही हप्त्यांचे पैसे येत नाहीत. तर अशा सर्व गोष्टींचा विचार मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केलेला होता आणि त्यांच्या माध्यमातून KYCची अट लावण्यात आलेली होती. ज्या लाडक्या बहिणीने KYC केलेली असेल त्यांना पैसे येणार आहेत, परंतु ज्यांनी KYC केलेले नसेल त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की KYC केलेले असेल किंवा KYC केलेले नसेल तरी पण पैसे का मिळणार आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर नोव्हेंबर आणि डिसेंबर त्यासोबत डिसेंबर आणि जानेवारी या तिन्ही हप्त्यांसाठी KYCची अट लावण्यात आलेली नाहीत, परंतु फेब्रुवारीच्या हप्त्यापासून KYCची अट लावण्यात येऊ शकते. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही KYC केलेले असेल किंवा KYC केलेले नसेल तरी पण तुम्हाला काळजी करायची आणि चिंता करायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून KYCची अट रद्द करून बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्याबाबत महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होईल की नाही याविषयी सुद्धा माहिती देतच आहे. बघा लाडक्या बहिणींना, सरकारच्या माध्यमातून निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे, परंतु हा निधी बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करण्यासाठी जो GR काढण्यात येत असतो तर तो अजून शासनाच्या माध्यमातून GR काढण्यात आलेला नाही. फक्त न्यूज चॅनलच्या माध्यमातून या बातम्या फिरत आहेत. तर या बातम्यांमध्ये तथ्य आहे असं नाही की या बातम्या फेक आहेत. तर बघा लाडकी बहिणींना, या बातम्यांमध्ये तथ्य आहे, कारण सरकारच्या माध्यमातून सुद्धा काही महत्त्वाचे स्टेटमेंट करण्यात आलेलं आहे, परंतु आपण म्हणतो कागद बोलतो तसं आपण तोंडाने बोललेलं चालत नाही. त्याच पद्धतीने याचा शासन निर्णय काढण्यात येईल त्यावेळेसच खरी माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. परंतु आम्ही हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तुम्हाला याच्यामधून जी काही लाडकी बहीण योजनेची सध्याच्या स्थितीला माहिती चालू आहे तर ती माहिती पोहोचत राहील. बघा लाडक्या बहिणींना, KYCची अट रद्द करून हे पैसे जमा होत आहेत, परंतु ज्यांनी KYC केलेलं नसेल त्यांना पुढचे हप्ते येण्यासाठी अडचण येऊ शकते. ज्यांनी KYC केलेले असेल आणि त्यांची KYC सक्सेसफुल झालेली असेल तर त्यांना पुढच्या 1 वर्षापर्यंत काळजी करायची गरज नाही. ज्यांनी KYC पूर्ण केलेले असेल त्यांनी आपले आधार कार्ड बँकेला लिंक करायचं आहे. बँकेमध्ये थोडेफार पैसे ठेवायचे आहेत, कारण बँकेवरती मिनिमम बॅलन्सचा रूल लागू आहे. जर तुम्ही या नियमांचं उल्लंघन केलं तर तुमच्या खात्यामधून रक्कम कट केली जाऊ शकते. प्रत्येक वेगवेगळ्या बँकेचे वेगवेगळे नियम असतात. सर्व बँकेचे नियम पाळा. SBI, पोस्ट, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँका अशा सर्व बँकेच्या नियमांचं पालन करायचं आहे. आणि लाडक्या बहिणींनो, पात्रतेमध्ये बसत असाल तरच लाभ घ्या, अन्यथा गरीब महिलांच्या टाळवरचं लोणी खाण्याचं काम करू नका. या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही लाडकी बहीण योजना असे सुरू राहणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड अपडेट करून घ्या. त्यावरील फोटो, पत्ता, नाव, जन्मतारीख सर्व गोष्टी दुरुस्ती करायच्या आहेत. लाडक्या बहिणींनो, संक्रांतीनंतर पैसे येऊ शकतात.